दादांना लोकाभिमुख आवड झालेला आहे. होय. मला वाटतं माझा सत्कार राष्ट्रपतींनी केला होता, प्रतिभाताई पाटीलनी, पण तो मुंबईमध्ये केला होता. पण बाप सवाय बेटा गेला म्हणतो आपण, ते मला पाहायला मिळालं. मी खूप खुशीमध्ये आहे. मला खूप आनंद झाला की आपल्या मुलाला लंडन मध्ये महाराष्ट्र रत्न म्हणून पुरस्कार मिळतो. ही साधी गोष्ट नाहीये. दुसऱ्याच टर्मला अभिमानास्पद फक्त आमच्या कुटुंबासाठी नाही, दापोलीसाठी नाही, तर हे संबंध कोकणासाठी एक स्वाभिमान आहे म्हटलं तर मी चुकीचं म्हटलं असं मला वाटणार नाही. सरकारच नव्हे तर प्रशासन असेल, नागरिकांचे प्रश्न असतील, संवादाच्या माध्यमातून दादा वेगवेगळ्या व्यासपीठावर मांडत आलेले आहेत. याकडे तुम्ही त्यांचं उभं नाही, त्यांची जी मांडणी करायची पद्धत आहे ती अतिशय स्वच्छ आणि चांगली आहे. पहिला मुद्दा, ते समोरच्या माणसाचं सगळं ऐकून घेतात. आता मी तुम्हाला मध्येच थांबवतो बघा लगेच, ते तसे नाहीत. ते समोरच्या माणसाचं सगळं ऐकून घेतात आणि सगळं ऐकून घेतल्यानंतर त्याला समर्पक असं उत्तर त्यांच्याकडनं समोरच्या माणसाला मिळतं. समजावणारा माणूस, त्याच्या चेहऱ्यावरती आनंद आपल्याला पाहायला मिळतो. आणि तेच नेमकं त्या लंडन मध्ये सांगितलं की जनतेची मनं जिंकणारा हा जवान, तरुण आमदार, त्यांनी उल्लेख केला तिथे. मला खूप आनंद झाला, खूप समाधान झालं मला. इतक्या कमी वयामध्ये, कमी टर्म मध्ये लोकमत कडून जो पुरस्कार त्याला मिळाला, मी लोकमतचे खूप आभार मानतो, खूप धन्यवाद देतो. आभार आहे आपला. धन्यवाद.